महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल आजच्या तारखेचं महत्त्वाचं अपडेट आला आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। बघा, लाडकी बहीण योजनेबद्दलची ही अपडेट आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या 6व्या हप्त्याबद्दलची अपडेट आहे। प्लस याच्यामध्ये एकाच कुटुंबामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेताय, त्यासोबतच इतर पैसेही तुम्हाला अजून भेटणार आहेत। बघा, डिसेंबरच्या महिन्यामध्ये खात्यामध्ये 6100 रुपये येणार। लाडकी बहीण ते पीएम किसान सह कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये भेटणार आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेसोबतच इतर योजनेचे देखील लाभ तुम्हाला आता डिसेंबर महिन्यामध्येच भेटणार आहेत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला 6वा हप्ता आहे त्याची एक्झॅक्ट डेट काय असू शकते, कधीपर्यंत हा हप्ता खात्यामध्ये जमा होऊ शकतो, ते देखील पाहायला भेटणार आहे। तर पहा, काय न्यूज आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे। तर डिसेंबरमध्ये हे सर्व पैसे तुम्हाला वाटप केले जाणार आहेत। बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना भेटत असतो। केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या 3 योजना महत्त्वाच्या आहेत। बघा, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे देखील पैसे 7500 रुपये महाराष्ट्र सरकारमार्फत भेटलेले असतील, जे की 5 हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत। त्यासोबतच केंद्र सरकारची पीएम किसान योजनेचे देखील त्याच कुटुंबामध्ये पैसे आलेले असतील आणि महाराष्ट्र सरकारची जी नमो शेतकरी सन्मान योजना आहे त्याचेही पैसे आलेले असतील, प्लस लाडक्या बहीण योजनेचे। तसंच आता डिसेंबर महिन्यामध्ये या 3ही योजनेचे तुम्हाला पैसे भेटणार आहेत, त्याबद्दलची ही न्यूज आलेली आहे। तर बघा, काय माहिती आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा, या योजनेद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जातात, तर डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो, त्याबद्दलची माहिती आलेली आहे। ज्याच्यामध्ये बघा, पीएम किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता, बघा पीएम किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता, तर नमो शेतकरी महान सन्मान योजनेचा 6वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखील 6वा हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये जारी केला जाऊ शकतो। म्हणजे आपल्याला माहित असेल, डीबीटी द्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये सरकारकडून थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात, मध्यस्थी याच्यामध्ये नाही, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे। तर हे 3 योजनाचे पैसे तुम्हाला एकत्रित भेटणार आहेत। कसे, तर बघा 6100 रुपये कसे भेटतील ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर या 3ही योजनांचे लाभार्थी बघा, ज्या कुटुंबातील असतील त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये हे 6100 रुपये मिळू शकतात। कसे भेटतील त्याची माहिती पुढे पाहायला भेटणार आहे। बघा, एका कुटुंबामध्ये जर ह्या 3ही योजनेसाठी तुम्ही पात्र असाल, तर हे एकत्रित 6100 रुपये एका कुटुंबामध्ये तुम्हाला भेटू शकतात। एका कुटुंबामध्ये तुम्ही ह्या 3ही योजनेचा लाभ घेतला तर, कारण की या ठिकाणी बघा, पीएम किसान योजना जी आहे त्यासाठी या ठिकाणी पुरुष पात्र असतील किंवा लाडकी बहीण योजनेसाठी महिला पात्र असतील, तर एकाच कुटुंबामध्ये हे सर्व पैसे तुम्हाला भेटणार आहेत। मग 6100 रुपये नेमके कसे भेटतील बघा, तर केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे 3 हप्त्यांमध्ये बघा एका वर्षामध्ये 6000 रुपये दिले जातात। तर आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे। तर पीएम किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तुम्हाला आता भेटू शकतो। बघा, आतापर्यंत या ठिकाणी 18 हप्त्याची रक्कम भेटली, जो 19वा हप्ता आहे पीएम किसान सन्मान योजनेचा, तो तुम्हाला आता भेटू शकतो डिसेंबर महिन्यामध्ये। त्याचसोबत बघा, त्याचे शेतकऱ्यांना किती भेटतील, 2000 रुपये भेटतील। म्हणजे एका कुटुंबामध्ये बघा, आता 2000 रुपये हे झाले पीएम किसान सन्मान योजनेचे, ठीक आहे। तर याचा 19वा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटू शकतो, ह्याचे 2000 रुपये झाले। त्यानंतर बघा, याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे। बघा, त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना 5 हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आलेली आहे। आतापर्यंत त्याचे देखील 5 हप्ते वाटप झालेत, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी बघा
या योजनेचा 6वा हप्ता मिळाल्यास ते देखील तुम्हाला 2,000 रुपये या ठिकाणी भेटून जातील। तर एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिला असेल तर त्यांना 4,000 रुपये मिळतील बघा या ठिकाणी। याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचे लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे म्हणजे बघा पूर्वी जुनी योजना आहे त्याप्रमाणे किती 1,500 रुपये भेटतील या ठिकाणी, परंतु याच्यामध्ये आता 600 रुपयांनी वाढ केली तर ते झाले 2,100 रुपये त्याचे मिळतील। तर असे एकूण 6,100 रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला 6,000 रुपये 100 रुपये अशा पद्धतीने भेटू शकतात। तर PM किसान सन्मान योजना असेल किंवा महाराष्ट्रामधील जी या ठिकाणी महाराष्ट्र PM किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याचे 4,000 रुपये प्लस या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये असे मिळून 6,100 रुपये या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये या 3 योजनेचे लाभ भेटणार आहेत। तर ही सर्वांसाठी खुशखबर असणार आहे, लाडक्या बहिणींसाठी देखील ही खुशखबर असणार आहे। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ केलेली आहे, तर ही वाढ जी आहे या 6व्या हप्त्यापासून होईल की पुढचे जे हप्ते येतील म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढे जे हप्ते चालू होतील त्या याच्यामध्ये येईल का त्याच्याबद्दल अजून सांगितलंय, परंतु वाढ मात्र 1,500 वरनं 2,100 रुपये केलेली आपल्याला माहित असेल। आतापर्यंत तुम्हाला 1,500 रुपयांनीच या ठिकाणी हप्ते जे आहेत 5 हप्ते या ठिकाणी पाठवलेले आहेत। तर महायुती सरकारनं या ठिकाणी हे आश्वासन दिलेलं आहे, ते जर पाळलं गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 2,100 रुपयाचा हप्ता सरकारला द्यावा लागणार आहे। तर बघा आता लाडकी बहीण योजना जी आहे मग याचा नेमका 6वा हप्ता कधी भेटेल, कारण की महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकार रिटर्न गिफ्ट डिसेंबर महिन्यातच देईल अशी देखील न्यूज आलेली आहे। ही देखील न्यूज महत्त्वाची आहे। याच्यामध्ये काय म्हटले बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। तर या तरतुदीत लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, परंतु महिन्याला 2,100 रुपये देण्यासाठी ही तरतूद वाढवावी लागणार आहे। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। तर या योजनेसाठी 13 लाख बहिणींचे अर्ज देखील प्रलंबित आहेत, ते अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत आणि डिसेंबर महिन्यापासून त्यांना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने यापूर्वी 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या तरतुदीत लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत, परंतु महिन्याला 2,100 रुपये देण्यासाठी बघा ही तरतूद मात्र वाढवावी लागणार आहे। त्यासाठी नवीन सरकार या ठिकाणी आल्यानंतर हालचाली कराव्या लागणार आहेत। तर नवीन सरकार स्थापनेनंतर पहिला निर्णय लाडक्या बहिणींना निधी वाढवण्याचा असू शकतो। बघा जसं आता नवीन सरकार स्थापन होईल तशी पहिली गोष्ट असणारी ती म्हणजे 6वा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। त्यासोबत जे या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आहेत जे की 4,000 रुपये असू शकतात त्याचे, ते देखील तुम्हाला डिसेंबरमध्ये येतील। त्यासोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील, असे मिळून 6,100 रुपये या ठिकाणी जमा होतील डिसेंबर महिन्यामध्ये। परंतु जो 2,100 रुपयाचा हप्ता देण्याची या ठिकाणी घोषणा किंवा आश्वासन दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र वाढ करावी लागणार आहे। सरकार जसं स्थापन होईल तसा त्याचा पहिलाच निर्णय या ठिकाणी सरकार तो घेऊ शकतं, कारण की महायुतीमध्ये या ठिकाणी जे सध्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये विजयाचा वाटा जो आहे मोठा वाटा जो आहे लाडक्या बहिणींचा आहे, त्याच्यामुळे पहिलाच निर्णय तुमच्यासाठी या ठिकाणी असू शकतो। ही तुमच्यासाठी खुश खबर असणार आहे। तर आता सरकार स्थापन व्हायला देखील जास्त दिवस लागणार नाहीत, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच पूर्णपणे सरकार स्थापन होईल। तुमचा जो 6वा हप्ता आहे तो तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये आता भेटू शकतो, नोव्हेंबरमध्ये भेटू शकतो अशी माहिती आपण मागे पाहिलेली होती। तसं या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केलेली होती की निवडणुका झाल्या सरकार स्थापन झाल्या तुम्हाला 6वा हप्ता दिला जाईल, परंतु सरकार स्थापन व्हायला वेळ लागतायत त्याच्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जो आहे तो 2,100 रुपयाचा जमा केला जाणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जे पण अपडेट वेळोवेळी येईल तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जाईल। सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती। अजून तुमचे याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।